मुंबईचे पालकमंत्री केएमच्या नावाला बदलण्यासाठी उत्साही आहेत। मंगलप्रभात लोढा यांनी केएम रुग्णालयातनं किंग एडवर्डचं नाव पुसून टाकावं, इंग्रजी ब्रिटिशकालीन नावांची आपल्याला गरज नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। या रुग्णालयानं गेली 100 वर्ष आरोग्य सुविधा पुरवल्या आहेत। अनेक डॉक्टर्स माझ्यासोबत आहेत ज्यांचं मूळ हे केएम मधनंच आहे। काय वाटतं, केएम हे नाव बदललं पाहिजे? 100 वर्षांमध्ये एकही केएम सारखी दुसरी इमारत तयार झालेली नाही जी जागतिक दर्जाची अफोर्डेबल मेडिकल केअर लोकांना देऊ शकेल। तर मग हे नाव बदलणं योग्य आहे का? दोन गोष्टी आहेत। एक, आता ते 100 वर्ष तेच नाव असल्यामुळे त्या नावाचाच एक इतिहास नवा झालेला आहे 100 वर्षांचा। त्यामुळे नाव बदललं की तो इतिहास पुसून जाऊ शकतो, म्हणजे तिथे ठेच लागेल प्रत्येक वेळी। आणि दुसरं म्हणजे आम्ही विद्यार्थी असताना देखील हे नाव बदलायची धडपड चालू झाली होती आणि त्याच्यात असं ठरलं होतं, असं समजलं होतं की हा काहीतरी मुळातच झालेला करार आहे। केएम हे नाव देण्यामागे काहीतरी करार आहे आणि तो मोडता येणार नाही, म्हणून हे नाव बदलता येणार नाही। तर हे दोन कारणं मला वाटतात नाव चालू राहील। विद्यार्थी म्हणून, डॉक्टर म्हणून काय वाटतं, केएमचं नाव बदललं जावं? बदलू नये, कारण या नावामुळेच तर इनफॅक्ट पहिल्या प्रेफरन्स यायचा मेडिकलला ह्या नावावर, सेंट जीएस मेडिकल कॉलेज आणि केएम हॉस्पिटल। आता किंग एडवर्डचं नाव असलंच ना, काहीतरी त्यांचं योगदान असणारच नाही का? ते योगदान काही शून्य नाही करता येणार। कसं काय शून्य काय, किती म्हणून नावं बदलू आपण? The thing is, I'm proud to say that I'm a student of St. G.S. Medical College and KEMI. काय वाटतंय, मुंबईकर म्हणून मुंबईमध्ये किंवा देशामध्ये अनेक ब्रिटिशकालीन नावं पुसली गेलेली आहेत, सरकारने अनेक नावं बदलली आहेत, केएमचं नाव बदलून काय वेगळा फरक पडेल? केएमचं नाव बदलावं की नाही बदलावं याच्याबद्दल माझं दुमत आहे। कारण बघा, आता मी छत्रपती शिवाजी टर्मिनस व्हीटीचं केलं, हे आहे ते राजमान्य झालं, तशाच प्रकारे जर त्याला राजमान्यता मिळाली तर करायला काय हरकत नाही, पण ते डिस्प्यूटमध्ये राहू नये। आता मी जर मला म्हणाल जसं मॅडमनी सांगितलं तसं सेंट जीएस मेडिकल कॉलेज आणि केएम हॉस्पिटल हे कॉम्बिनेशन आहे। हे कॉम्बिनेशन लोकांच्या स्मृतीमध्ये खूप वर्ष आहे, त्याच्यामध्ये चेंज व्हायला नको। परंतु जर त्याला राजकीय मान्यता मिळाली तर करायला काय हरकत नाही। काय वाटतं, एकूणच तुम्ही विद्यार्थी म्हणून? As far as me, I'm a student. To me, KEM does not mean King Edward Memorial. It just means KEM. And that words, KEM, whether it came from wherever, to me, it signifies my history. So, I was born during British times. Doesn't matter. I still consider myself Indian. To me, KEM should remain KEM, but as an Indian name, not representing the king. Because the king has no purpose, no meaning, no reason to be on this. Thank you. काय वाटतं तुम्हाला, केएमचं नाव बदलायला हवं? No, definitely not. KEM is known all over the world as an institution as KEM. Even where we live in America, if you say that you are from KEM hospital, they know you're a good person and to employ you. You change the name, nobody will recognize it. And yeah. नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा यांनी मांडलाय। केएम मधले डॉक्टर्स, केएम मधले विद्यार्थी यांना जगात अतिशय चांगलं स्थान मिळतं, चांगली मान्यता मिळते। त्यामुळे केएमचं नाव बदलून इतिहासातली नावं जरी पुसण्याचा विचार सरकार करत असलं तरी सुद्धा 100 वर्षांमध्ये केएमच्या धाटणीचं, केएम सारखं दुसरं हॉस्पिटल आपण बनवू शकलो नाही याचीही खंत या डॉक्टरांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हर्षदसह सुस्मिता मदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।